श्री गुरुदेव दत्त. औदुंबर नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत ही श्री दत्तगुरूंची प्रसिद्ध ठिकाणं म्हणून ओळखली जातात. पण सर्वात जास्त गर्दी असते ती श्री क्षेत्र गाणगापूरला, कारण तिथे असणाऱ्या निर्गुण पादुका. काय आहे निर्गुण पादुकांचे महात्म्य जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. दत्तगुरूंना भेटण्यासाठी लाखो लोक श्री क्षेत्र गाणगापूरला येतात. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील गाव असून दत्तगुरूंचे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिथे वसलेले आहे. दत्त महाराजांचा दिव्य अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्षे येथे वास्तव्य केले. निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका यांचे महात्म्य आहे ते आहे. दत्तभक्तांची पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर. दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येथे येतात. जेव्हा गाणगापूर असे म्हटले जाते त्यावेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या म्हणजे निर्गुण पादुका. या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. गाणगापूर तेथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. गाणगापूरमधील निर्गुण पादुकांना खूप महत्त्व आहे. निर्गुण म्हणजे आकार नसलेल्या, तर सगुण म्हणजे बोट, नख वगैरे आहेत. निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार. श्री नृसिंह सरस्वती महाराज भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाले. त्यानंतर सर्व भक्तांना त्या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितले, मी निर्गुण पादुका सोडून कुठे जात नाही आणि गाणगापूर सोडून कुठे जात नाही. तुम्ही या निर्गुण पादुकांची पूजा करत राहा. त्याला पाणी, दही, दूध कशाचाही स्पर्श करायचा नाही. अत्तर आणि केशरचा वापर करायचा. तेव्हापासून आतापर्यंत या पद्धतीने निर्गुण पादुकांची पूजा केली जाते आहे. या पादुका चल असून त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कुठेही मठ केला नाही. दत्तनिवास म्हटले की औदुंबर नरसोबाची वाडी आपल्या डोळ्यासमोर येते. पण गाणगापूर येथेच त्यांनी मठ केलेला आहे. त्यामुळे गाणगापूरला गर्दी जास्त असते. औदुंबर, नरसोबाची वाडी सगळीकडे श्री दत्तगुरूंचा निवास आहे. पण श्री क्षेत्र गाणगापूर जास्त प्रसिद्ध आहे. भाविकांमध्ये त्याबद्दल खूपच आदर आहे. पिशाच्च विमोचनासाठी हे एक महातीर्थच आहे. करणे बाधा सगळं काही निघून जातं, पण त्यासाठी कठोर सेवा करावी लागते. जेव्हा भाविक सेवा देण्यासाठी येथे येतात तेव्हा पहाटे 2 वाजता उठून नदीत आंघोळ करून आरती आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. कमीत कमी 108 प्रदक्षिणा घालाव्याच लागतात. तुम्ही जास्त प्रदक्षिणा घातल्या तर चांगलेच आहे. सकाळी 6:30ला आरती झाली की भाविक अष्टतीर्थला जातात. निर्गुण मठापासून ते 2 ते 3 किलोमीटर आहे. पाऊस असो किंवा ऊन वारा भक्त तिथे जातात. भक्तगण येथे यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. नेहमी येथे गुरुचरित्राचे पठण केले जाते. ते शांत चित्ताने ऐकणे हा देखील सेवेचा एक भाग असतो. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींची पावनभूमी. येथे त्यांनी अनेक भक्तांची दुःखे संकटे कमी केली. निर्गुण पादुकांच्या रूपात साक्षात त्यांचे सगुण रूप पाहता येते. त्यामुळेच श्री क्षेत्र गाणगापूरला एकदा तरी जायलाच हवे. तर मित्रांनो, ही सर्व गाणगापूरचे महात्म्य
जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.